घेतले आणि थांबा थांबा बाबा पुलिस था 40 पुलिस था पुलिस पुलिस मरे हैं 40 पुलिस मरे हैं ताजी बातमी खून करना वीरप्पन कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांच्या सीमेवरील हजारो महिलांच्या घनदाट जंगलात राहणारा नराधम पोलिसांना शोधूनही सापडत नाही. त्याच्या शोधासाठी निघालेली पोलीस व्हॅन त्याने सुरू लावून उडवली आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कॉलेजच्या काही मुलांनी जंगलची ट्रिप आयोजित केली पण या घटनेने त्यांच्यात पुन्हा चर्चा सुरू झाली. राहुल असं होतं राहतोस वीरप्पनला पोलीस व्हॅन उडवलीमुळे 40 पोलीस ठार झालेत. आता आपल्या जंगलातलं फिरतो काय रे? आमच्या घरी तर ट्रिप कॅन्सल करा म्हणतात. काय केलं रे राहुल? अरे एवढा काय घाबरतोस? अरे तो वीरप्पन आहे भित्रास झाला. अरे तो राहतो पार आज जंगलामध्ये. आपण बाहेरून थोडं जंगल बघायचं प्राणी बघायची मजा करायची आणि परत यायचं. आणि तिथे आपल्या आवडत्या नटाचं राजकुमारच्या चित्रपटातल्या गाण्याचं शूटिंग होणार आहे म्हणे. तुम्ही चालू नाही? अरे मग ठरलं तर जायचं ट्रिपला. हो ठरलं म्हणजे ठरलं आधी ठरलं. कॉलेज तरुणांच्या गाडीतूनच त्याची बातमी येऊन सगळीकडे भरण्यात उडाली. आपल्या ट्रिपचे काय का रद्द करूया सर? काय काळजी करू नका तुम्ही. वीरप्पन राहतो तुम्ही जंगलाचे हजारो नाही का? ठीक आहे मग तुम्ही एवढं सांगता तर आम्ही तयार आहोत. येतो आम्ही. आता कसं बोलला जा. डायरेक्टर साहब आज के अखबार में खबर है कि वीरप्पन ने पुलिस वैन को उड़ाया. फिर अपनी शूटिंग का क्या करें? देखो इस बात की चिंता तुम मत करो. राजकुमार साहब से मेरे फोन पर बात हुई है. वो तो शूटिंग के लिए तैयार है. अब ऐसा करते हैं मिस ललिता से बात करते हैं. मेरे ख्याल से वो भी तैयार होंगी. तुम सब लोग जाने की तैयारी करो और चिंता की कोई बात नहीं है. शूटिंग हम जंगल के बाहर ही करेंगे. आज एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे. वीरप्पननं पोलीस व्हॅन उडवल्याची बातमी आली आणि सगळ्या देशात खळबळ उडाली. सगळीकडे आम्हाला प्रश्न विचारले जातात. इन्स्पेक्टर विजय चव्हाण तुमच्या पराक्रमाचे लई किस्से मी ऐकलेले आणि म्हणून खास करून तुमची निवड या कामासाठी मी केलेली आहे. अहो पण वीरप्पन असून गावात कसा नाही? सर तिन्ही राज्यांच्या हजारो मैल एरियातील घनदाट जंगलात तो राहतोय. आसपासच्या खेड्यातील सगळे लोक त्याला सामील आहेत. कितीही मारलं भीती घातली तरी त्याचा पत्ता कोणीच सांगत नाही. हा आणि चुकून पत्ता मिळालाच तर आम्ही तिथं पोहोचायच्या आधीच आम्ही येणार असल्याची खबर त्याला मिळते आणि तो परस्पर पसार होतो. आणि सर मी बोललो तर राग येईल आपल्याला पण काही राजकीय व्यक्तीही त्याला सामील असल्याचं मी ऐकतोय. इन्स्पेक्टर चव्हाण अहो काय बोलताय काय तुम्ही? शुद्धीवर आहात का? माफ करा सर पण वस्तुस्थिती सांगणे हे माझं कर्तव्य आहे. हे बघा इन्स्पेक्टर तुम्हाला काय पाहिजे ती मदत तुम्ही माझ्याकडे मागा. बरं एक काम करा या वीरप्पनला लवकरात लवकर पकडा आणि आमच्या डोक्याचा ताप घालवा. आणि साहेब वीरप्पनला जिवंतच पकडायला सांगा म्हणजे बरीच माहिती आपल्याला मिळेल. हो ठीक आहे तसं करा. चव्हाण त्या वीरप्पनला जिवंतच पकडून आला. यस सर उद्याच ऑपरेशन जंगल सुरू करतो. गाडी गाडी अय्यो अय्यो रामा हो गया हंगामा. अय्यो अरे थांबा थांबा. शूटिंग राजकुमार आहेत. खरंच
ते शूटिंग चाललंय बघा ते पाहूया ना चला ना पण मी कधी बघितलं नव्हती इथं जवळच हॉटेलही दिसते बरं का आणि इथंच मुक्काम करूया अरे आणि आसपास जंगल पण बघूया चला 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 शूटिंग चालत साऊंड ऍक्शन माय गॉड अब क्या करेंगे इस जंगल में कहां से लाएंगे दूसरा डांसर कॉलेज के कुछ लड़के यहाँ ट्रिप के लिए आए हैं उनमें से एक दो को बुला लेते हैं ठीक है अब कोई रास्ता तो नहीं है एक काम करो उनमें से कुछ लड़कियों की और लड़कों की ललिता के साथ ट्रायल ले लो और मुझे रिपोर्ट करो चलो बाकी की शूटिंग करके मरने को हम तो है तैयार गोली मारो दुनिया को खुश रहो ना यार
जंगला शेजारच्या हद्दीला आलोय. खबर पक्की आहे ना? होय सर, एकदम पक्की. ओके ओके, आम्ही फिल्डिंग लावतो, तुम्ही ताबडतोब या. पळून जायचा प्रयत्न करू नकोस, नाही तर गोळी मारेन. पण तुम्हाला सर्वांना त्रास करून टाकाल. पुढे तुझा वीरप्पन बोला त्याला. इतका चावला लढता का मागतो, बोला समोर चाले की हाडं मोडून काढतो. सांग सांग साहेब त्याचा. मार मला ठार मार. त्याचा पत्ता नाही सांगणार मी. मार. साल्याला रिमांड वर घेऊया, चांगली चामडी लोवायची आणि मग बघतो कसा पत्ता सांगत नाही ते. हे बघा, माझ्या हॉटेलात दगड्याला पकडल्यामुळे मीच खबर दिली अशी शंका येऊन वीरप्पन चिडणार हो. मी हॉटेल बंद करून जातो बाबा. तुम्ही सगळे घेऊन चल संपून जावा लवकर. हे बघा राजकुमार साहेब, आपण पण शूटिंग कॅन्सल केलं बरं. हो उगाच काय धोका पत्करा नको. ठीक आहे, कॅन्सल कर लेते. आधी गाडीत बसून पहिल्यांदा. आता घेतो बघा सगळ्यांना जंगलात. राजकुमार तुम्ही पण सापडले की ऐकतात. आता खरबून उठतील बघा सगळं, आणि कसं सोडत नाही बघतो दगड्याला नेते अहो काय चाललंय काही. दिवसा ढवळ्या त्या वीरप्पन राजकुमार आणि बाकीच्या लोकांनी पळवलं. अहो तुम्ही काय झोपा काढत होता का काय? हा, सगळ्या देशाला हादरा बसलाय. आता मला सांगा, जनतेला काय सांगू मी, काय उत्तर देऊ? विरोधी पक्ष बॉम्ब मारतोय. आमच्यातलं काही गट बी पाठिंबा काढून घ्यायला निघाल्या. पेपरवाले, रेडिओवाले, टीव्ही वाले सगळ्यांनी आम्हाला धारे उधरले. आता कुणाला सामोरं जायचं आम्ही? हा, बोला की आता. अहो लवकरात लवकर काहीतरी उपाय काढा. सर जाताना वीरप्पन एक कॅसेट टाकून गेलाय. त्यात तुमच्यासाठी एक संदेश आहे. संदेश? आता कसला शांती संदेश पाठवतोय तो? बरं लावा, काय म्हणतोय बघा, लावा. मुख्यमंत्री साहेब नमस्कार. मी पळवलेल्या लोकांचे किंवा राजकुमारचे माझं काय वैर नाही, ते सुखरूप राहतील हो. पण माझं वैर आहे इन्स्पेक्टर चव्हाणचे. त्यांना माझी अनेक माणसं मारलीत किंवा दगड्याला पकडलाय, त्याला ताबडतोब सोडा. आणि माझ्या इतर काही मागण्या पण आहेत, त्या चर्चेसाठी आपण तुम्ही लोकप्रतिनिधी पाठवायला पाहिजे. माझ्याकडे ताबडतोब पाठवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता कोण पाठवायचं? एक काम करा, नक्कीरांचा संपादक आहे का नाही, आर गोपाल दोस्त आहे माझा, याला पाठवूया तिकडे. काय तुम्हाला काय वाटतं मंडळी? आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत सर. यांना वीरप्पनकडे चर्चेसाठी पाठवलेले आहे. चर्चेसाठी मी आलोय. तुमच्या मागण्या मला सांगा, मी त्या सरकारला कळवीन. सर्वात अगोदर माझ्या साथीदाराला त्या दगड्याला ताबडतोब सोडून द्या आणि माझ्या शोधात पाठवलेल्या इन्स्पेक्टर चव्हाणला पण मागा बोलवा. ठीक आहे, तुमचा निरोप मी देईन. आणखी काय? दुसरी गोष्ट, माझ्या विरुद्धच सगळं खटले सरकारनं मागं घेतलं पाहिजे. मला 2 कोटी रुपये द्यावे लागतील. 2 कोटी रुपये. ठीक आहे, मी तुमच्या सगळ्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो. येतो मी. हे सुखरूप आहे, पण मिस ललिता पळून जाण्याचा प्रयत्न करताना मारली गेली.
आणि साहेब हा त्यांच्या मागण्यांचा रिपोर्ट. मी सुद्धा लिहिताना मारलं. त्याच्या साथीदाराला सोडून 2 कोटी रुपये पाठवून देऊया. खटली मागे येण्याबद्दल कायदे तज्ञांचा सल्ला घेऊया आणि असाच निरोप त्याला बी पाठवू. काय वाटतं तुम्हाला? असंच करायला पाहिजे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. पोटात कावं ओरडायला येत त्याचा. छम्मक छल्लो कुठे दिवसभर नुसती ठुमक पिंड जाते साली. जेवण लवकर कर म्हटलं वाचते सांगू आणि आम्ही काय चुगली करतोस रे माझी मुडत्या? खातूस आणि चुगल्या करतोस. अरे तुम्ही रेड्यासारखं खाशीला तर या लोकांनी काय पैसे ठेवू. जगड्या अरे काय कशी झालं तुझी. अरे बाबा लय लागलं खरं तुला. अरे हात म्हणून रडतोस काय बाईसारखा. अरे आपला वाघ पोलिसाच्या पिंजऱ्यातनं परत आलाय बघ. मज्जा करा मज्जा. या मुंग्या आण रे ती बाटली आणि हे त्यांना ठरला असं वाटतं. तो आणतो. गया हंगामा अय्यो रामा हो गया हंगामा अय्यो रामा हो गया हंगामा. अय्यो रामा हो गया हंगामा. चोरी से दिल मेरा जो कोई ले गया. हो गया हंगामा. चोरी से दिल मुझे जो कोई दे गया. कैसे बताऊं कैसी मुश्किल घड़ी है. आगे जमाना पीछे दुनिया खड़ी है. सच्ची बोलता है उसको झूठ का लगता है रे. ये उसका स्टाइल होगा. होठों पे ना दिल में हाँ होगा. आज नहीं तो कल बोलेगी. ये सिचुएशन कैसे करे. अपन बोला तू लैला गोरी बेटा साल. तुम दिल की धड़कन में रहते हो. तुम दिल की धड़कन में रहते हो. मेरी इन सांसों से कहते हो. बाहों में आ जाओ. सपनों में खो जाओ. तुम दिल की धड़कन में रहते हो.
कॉन्स्टेबल सगळ्या लोकांना आणि राजकुमार यांना घेऊन तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा. मी वीरप्पांच्या मागे जातो. ठीक आहे सर. वीरप्पन वीरप्पन जाऊ शकत नाहीस. पोलिसांनी तुला चारी बाजूने गेलाय. तू मला बघू शकत नाहीस रे इन्स्पेक्टर जवाना. कुमार मागा फिर. बाकीच्या लोकांचा आपणच त्याच्यावर अटॅक करूया. चला. Fire! पकडला यायला गुड गुड. आपण जीव धोक्यात घालून याला पकडायचं आणि त्यांच्या ताब्यात द्यायचं. खटले चालवायचे तोपर्यंत याला आम्ही पोसायचं आणि हे कोणाचं तरी अपहरण करून त्याला सोडण्याच्या अटीवर यांची सुटका करायची. त्यापेक्षा इथंच गोळ्या घालत चालला. त्याला सांगा गोळीबारात ठार झाले म्हणून. सोडा.